विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू। एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, 242 प्रवाशांचा मृत्यू। टेक ऑफ नंतर कोसळलं विमान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू। एपी वृत्तसंस्थेचा दावा, दुर्घटनेत कोणीही वाचलं नाही। अहमदाबादहून लंडनकडे निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच कोसळलं। या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। एपी वृत्तसंस्थेनं दावा केलाय, या अपघातातून कोणीही वाचलेलं नाही। सर्वात मोठा धक्का म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते। त्यांचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे। त्यांच्या निधनानं संपूर्ण राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जाते। विमानात एकूण 242 जण प्रवास करत होते, त्यामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज, 1 कॅनेडियन प्रवासी, 2 नवजात शिशु, 11 लहान मुलं, 217 प्रौढ प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते। या विमानाचा अपघात अहमदाबादच्या बीजेएम मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर झाला। जेव्हा हे विमान कोसळलं तेव्हा विद्यार्थी जेवण करत होते। या दुर्घटनेत 15 डॉक्टर जखमी झाले असून 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। दुर्घटनेचं कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाला होता। डीजीसी आणि एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। सध्या घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथक युद्ध पातळीवर बचाव आणि शोध मोहीम राबवत आहेत।